राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भंडारा गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली। या निर्णयानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी, त्यांना डावलल्याची चर्चा आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे पक्षातील महत्त्व अजूनही कायम असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। मात्र राजेंद्र जैन यांना ही उमेदवारी नेमकी कोणत्या राजकीय घडामोडी आणि परिस्थितीत मिळाली हे समजून घेतल्याशिवाय या निर्णयामागील संपूर्ण राजकीय गणित समजणं कठीण आहे। राजेंद्र जैन हे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रफुल्ल पटेल यांचे पीए म्हणून झाली होती। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेचे माजी आमदार राहिले आहेत। तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते 2 वेळा अध्यक्षही राहिले आहेत। यंदाच्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा होती। मात्र हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांना आपला दावा मागे घ्यावा लागला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा केली। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या शेजारी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते। भुजबळ यांचेच नाव जवळपास निश्चित मानले जात असताना अचानक जैन यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून त्यामागील राजकीय गणितांबाबतही तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला। त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली। सुरुवातीपासूनच या जागेसाठी छगन भुजबळ हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते। स्वतः भुजबळ यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती। मात्र या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची अट समोर आली। राज्यसभेवर जाण्याच्या बदल्यात पुतणे समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा आणि त्यांना तातडीने मंत्रिपद देण्यात यावं अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतल्याची चर्चा होती। समीर भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र समीर भुजबळ यांना तातडीनं मंत्रिपद देण्यास भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। एका मंत्रिपदासाठी स्वतंत्र शपथविधी घेण्याबाबतही भाजपने अनुकूलता दाखवली नाही। त्यामुळं समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात तात्काळ समावेश होण्याची शक्यता कमी झाली। या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी दिल्लीला जाण्यास नकार दिला। परिणामी ते राज्यसभेच्या शर्यतीतून बाहेर पडले। त्यानंतर अचानक राजेंद्र जैन यांचं नाव पुढे आलं आणि याच टप्प्यावर संपूर्ण राजकीय समीकरणाला नवं वळण मिळालं। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार असा अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। पक्षाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं होतं। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असंही पत्र पक्षाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं। या घटनेनंतर पक्षातील सुप्त मतभेद अधिक स्पष्टपणे समोर आले होते। यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं। वाद अधिक तीव्र झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पटेल आणि तटकरे यांची नावे वगळली जाणं हे केवळ क्लेरिकल चूक असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं। या सर्व पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्या राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे पक्षात प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्व आणि प्रभाव आजही कायम असल्याचा संदेश गेला असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हा फक्त जैन यांचा विजय नसून प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रभाव अजूनही कायम असल्याचा स्पष्ट संकेत मानला जात आहे। दुसरीकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांच्या हालचालींनीही राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं होतं। सध्या त्या भाजपमध्ये असल्या तरी राज्यसभेच्या जागेसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती। यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आलं होतं। मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केल्याचं सांगितलं जातं। पक्षाबाहेरून आलेल्या व्यक्तीला पुन्हा संधी देऊ नये अशी भूमिका अनेक वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती। नुकतंच पुण्यातील उद्योजक विक्रम काकडे यांना पक्षात प्रवेश देऊन विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बाहेरील व्यक्तीला संधी दिल्यास पक्षातील जुने कार्यकर्ते आणि नेते नाराज होऊ शकतात असा मतप्रवाह पक्षात तयार झाला। परिणामी नवनीत राणा यांचं नाव हळूहळू चर्चेतून मागे पडलं आणि अखेरीस राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। एकूणच पाहिलं तर राज्यसभेच्या एका जागेच्या निमित्तानं
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक स्तरांवरील राजकारण समोर आलं आहे. छगन भुजबळ यांना डावलल्याची चर्चा, समीर भुजबळ यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न आणि प्रफुल्ल पटेल यांचा पक्षात कायम असलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टी या एका निर्णयात दडलेल्या दिसतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा डेली सिटी न्यूज.